राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी चाचपणी सुरू। पार्थ पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा। उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। शरद पवार गटातील खासदार फुटीची चर्चा। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन। अमोल मिटकरींचा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट आग्रही। संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे पालकमंत्री पद रिक्त होणार। 2022 मध्ये बांबू लावणं गरजेचं होतं म्हणून लावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। तर लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच बांबू लागला। अंबादास दानवेंचा पलटवार। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतला वाद चव्हाट्यावर। मित्रपक्षांशी चर्चा न करताच ठाकरेंनी केली 2 उमेदवारांची घोषणा। कोकण आणि नाशिकची जागा काँग्रेस लढणार, नाना पटोलेंची माहिती। विनोद तावडेंना लवकरच मोठी संधी मिळणार। चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य। तावडेंची पक्षातल्या भूमिकेबाबतही मोठी चर्चा। बारामतीचा दादा बदला। शरद पवारांसमोर युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांची मागणी। बारामतीत काका पुतण्या एकमेकांना भिडण्याची शक्यता। माझ्याशी गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव। मनोज जरांगेंचा आरोप। भेटीसाठी सर्वपक्षीय आमदारांचे प्रयत्न। ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण मांझी यांची निवड। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत मांझींच्या नावाची घोषणा। तर कनक वर्धन सिंग यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी ओढ्यांना पूर। गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ। यंदाच्या